आनंद होतोय बऱ्याच गोष्टी कारणांमुळं. एकतरी आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि शिंदेसाहेब माझ्या वडिलांच्या जागी होते. खूप आठवणी आहेत, पण आज ते सांगत बसत नाही जास्ती. पण आमच्या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये, पंचकृषीमध्ये त्यांचा स्पर्श झाला नाही अशी एकही व्यक्ती नाही. आजकाल असले राजकारणी बघायलाही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं प्रत्येकजण मी म्हणतो तेच म्हणतोय की माझ्यावर खूप उपकार झाले, मला खूप मदत केली आहे, मला वडिला समान आहेत वगैरे वगैरे. पण त्यामुळं आज अभिवादन करायला मिळालं मला या कार्यक्रमामुळं. या सर्वांचा मी ऋणी आहे. दुसरं कारण म्हणजे स्वातीताई आणि महेश हे दोन्ही दे आर लाईक माय चिल्ड्रन ॲक्च्युली एका अर्थानं. त्यामुळे ते जे काम करतायत सगळं हे बघायला खूप छान वाटते. मी खूप आधी आलो होतो तिला. ती जुनी मागची बिल्डिंग होती, ही बिल्डिंग नव्हती. पण हळूहळू हा परिसर मोठा व्हायला लागला आणि खूप छान प्रगती दिसायला लागलेली आहे. त्यामुळं त्याचाही खूप आनंद झाला. तिसरं म्हणजे मला तुमच्या घेवडे सरांना भेटता आलं. म्हणजे मला माहिती असतं कुठे कुठे त्यांचे कुठे कुठे होते ते, नोकरीवर कुठे कुठे गेली. तर ही हॅज बीन व्हेरी सिन्सिअर पहिल्यापासून आणि खूप सज्जन मुलगा आहे. सर आहेत. त्यांना सुद्धा भेटता मला खूप बरं वाटलं. आणि अजून दुसरं कारण म्हणजे ही हॅपन्स टू बी बॅचमेट ऑफ माय वाईफ. माझ्या बायकोचा तो वर्गमित्र आहे, त्यामुळे तो चांगला आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मंचावरील आजच्या अध्यक्षा स्वातीताई, संचालक महेश घेवडे सर, किल्लेदार सर, पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल सर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, किती वेळा माझ्याकडे माहिती नाही. मला हे खूप आवडतं बोलायला मुलांची. ॲक्च्युली खूप दिवसांनी बोलायला मिळते. म्हणजे कॉलेजमध्ये असताना तरी जॉबच असतो आपल्याला ना, तुमच्यावर लेक्चर द्यायचे वगैरे. त्यानंतर मग नोकरीत गेल्यानंतर सुद्धा बेसिकली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब असल्यामुळे वेगवेगळ्या फोरमवरती इकडे तिकडे भाषणबाजी करायला लागते. त्यामुळे थोडंसं ते आवडायचं. पण आता रिटायर झाल्यानंतर काही असे प्रसंग येत नाहीत जास्त. त्यामुळं मी परवा ताईंच्या घरी गेलो होतो, तेव्हा मग असंच विषय निघाला की असं असं आहे आणि तुम्ही एकदा संस्थेमध्ये या, जरा मग बोलायला मिळतं तर जाऊया, काहीच प्रॉब्लेम नाही, गप्पा मारायला तुमच्याबरोबर. तर विद्यार्थ्यांनो की आपण एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतो आणि एक काहीतरी ऑब्जेक्टिव्ह ठेवून येत असतो आपण. आपल्याला बाबा इंजिनियर व्हायचं आहे, नोकरी मिळवायची आहे, चांगला पगार मिळवायचा आहे, सेटल व्हायचं आहे वगैरे वगैरे असे स्वप्न घेऊन येत असतो आपण. आणि आईवडिलांनी स्पेशली तुम्ही सगळी मंडळी जी आहात, बहुधा माझ्या मते या परिसरातले आहात, गडिंग्लजच्या आजूबाजूचे आहात. आणखीन खूप मेहनत करून आईवडिलांनी आपल्याला इकडे पाठवलेलं असतं. काही लोकांची परिस्थिती ठीकठाक असते, काही लोकांची अडचणीची असते. पण त्या लोकांचा आईवडिलांचा प्रयत्न असतो की चला ठीक आहे, आपण थोडंसं सहन करू, पण आपल्या मुलांनी पुढं जायला पाहिजे. त्याचं भान तुम्ही ठेवायला पाहिजे, हो की नाही? आणि अडचणी हे सगळं करत असताना अडचणी तर असणार आहे, बरोबर आहे की नाही? यांना नाही आहेत की अडचणी? यांनाही समोर बसले असले तरी यांनाही अडचणी आहे. कुणाला चुकलेलं नाही आहे. प्रभू आम्हाला चुकलेलं नाही तर आम्हाला कुठं चुकलं नाही. अडचणीचे कारणं कोणीच सांगायची नाहीत केव्हाही. त्यामुळं ते पहिलं लक्षात ठेवा. आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. पण मेन काय असतं, जेव्हा तुम्ही फायनल इयरला येत आहे, 7th किंवा 8th सेमिस्टरला येत आहे, तेव्हा जॉबचं सुरू होतं की आता बाबा नोकरी मिळाली पाहिजे आपल्याला. आणि मग प्लेसमेंटच्या सगळ्या भानगडी चालू होतात. आणि मग तेव्हा कंपनीज येतात, कॅम्पसमध्ये आपण इंटरव्ह्यूज देतो. कुणाचं होतंय, कुणाचं होत नाही. ज्याचं होतंय त्याला खूप आनंद झालेला असतो, ज्याचं होत नाही तो टेन्शनमध्ये असतो. काय करायचं, ही कंपनी येऊन गेली, ती कंपनी येऊन गेली. आणि तिथे जे स्किल्स लागतात ते सर्वसाधारणपणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवले जात नाही. आपण इयत्ता पहिलीपासूनच शिकत असतो. ती आपल्या घरात शिकत असतो, आपल्या मित्रांकडे शिकत असतो.
आणि आता हा जो प्रयोग या संस्थेमध्ये होतोय अभिव्यक्तीचा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण त्यातले सगळे जे आयटम आहेत 3-4 प्रकार आहेत, एक्सटेम्पोर भाषण देणं, ग्रुप डिस्कशन करणं, एसे रायटिंग करणं, या सगळ्या गोष्टी, लॉजिकल रिझनिंग करणं, या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत आणि हे स्किल्स सगळ्यांनी डेव्हलप करायला पाहिजे. मी ग्रामीण भागातला आहे, मला भाषेचा प्रॉब्लेम आहे, मला स्टेज हिअरिंग नाही, हे सगळ्यांना होत असते. आधी सत्या नडेला सुद्धा खेड्यातनं झालेला आहे ना. गुगलचा हेड तो काय इंग्रजी माध्यमात शिकलेला नाही आहे, त्यामुळं काहीही शक्य आहे. माझ्याकडे एक छोटी क्लिप आहे, ती मी गेवडे सरांना पाठवली, तर तुम्हाला लावता आली तर ती लावा. आणि तुम्हालाही दोघांना विनंती आहे, तुम्ही बघा ती. माझ्या वर्गातला मुलगा आहे, आम्ही दोघे विजिटेला होतो एकत्र. खेड्यातलं इथं हालेवाडी पण गाव आहे, तिथलं आहे. त्याच्याबद्दलची ती क्लिप आहे. तो आता 60 वर्षाचा झाला, म्हणजे माझ्यापेक्षा थोडा लहान आहे. तर त्याचा तो सिडनीत, ऑस्ट्रेलियात असतो. तर सिडनीमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करायचा होता, पण आम्ही सगळे वर्गमित्र तिकडे जाणार होतो. तर त्याच्याबद्दल तिथल्या लोकांना, ते परदेशी लोक आहेत ना सगळे, काहीच माहिती नाही आहे, कुठल्या गावाचा आलाय, कुठून आलाय, काय काय करतो वगैरे. म्हणून मी एक ते बायोपिक केलेली आहे. ही यासाठी महत्त्वाची आहे की आपण कितीही छोट्या मोठ्या गावांना जर येत असलो, आपण जर प्रयत्न केले की कुठल्या लेवलला जातो, आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी असू शकतो, किती मिळू शकतो, हे त्याचं एक उदाहरण आहे. मी 100 गोष्टी तुम्हाला सांगेन, दिवसभर तुमच्याशी बोलायला मला आवडेल, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट ॲक्च्युली बघतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होत असतो. त्यामुळं आपण सगळी चर्चा करूच, म्हणजे हे जे तुमचे प्लेसमेंट्स असतात किंवा जॉबसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्हाला जरा करमणूक होईल. करमणुकीसारखंच ते क्लिप आहे, मीच केलेली आहे, बघताय. आले काय बघा. जोशी सर बरं, थोडं विषयाला असेल तर बोलू का मग? सर पुढं करा, नंतर लावूया आपण. चालेल, ओके. थोडं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे का? हॅलो, कंटिन्यू करू? जोशी सर गेले, त्याला जरा वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण बोलू. तर मित्रांनो, मैत्रिणीनो, मेसेज करायचं. ह्याच्यामध्ये ना, म्हणजे जे आपल्याला इंटरव्ह्यू फेस करायला लागतात जॉबसाठी, त्याच्यामध्ये जो कंपनीचा माणूस येतो इथे, सपोज एखाद्या टाटा मोटर्सचा आला, बजाजचा आला, बरोबर, कॅम्पससाठी ते लोक येतात.